प्रभा प्रभोर्ललाट देशात भगवान महादेवाच्या तपश्चर्येनं भगवान महादेवाच्या कपाळावर इतका घाम आला म्हणे की तो सगळा घाम जमिनीवर पडला. कपात दळणो तत्र सबहू वशिष्ठो. त्या भूमीनं ते महादेवाचा पडलेला घाम स्वतःमध्ये गर्भासारखा धारण केला आणि त्या जमिनीनं त्या भूमीनं लालसर उग्र अशा एका बालकाला जन्म दिला. आणि तेच बालक म्हणजे भौम. बोला भौम भगवान की, अंगारक भगवान की. भूमी त्याला घेऊन महादेवाकडे आली. महादेवाला सांगितलं की तुमचंच लेकरू आहे म्हणजे मी फक्त त्याला माझ्या याच्याकडे धारण केलंय, याला आशीर्वाद दे. म्हणून मंगळ ग्रहाची निर्मिती कोणापासून झाली? भगवान महादेवापासून झाली. भूमीनं पोटात धारण केलं म्हणून तो धरणी पुत्र झाला. म्हणून महादेवाच्या आपल्या भगवान मंगळाचा जो जप सांगितलाय, धरणी गर्भसंभूतम विद्युत्कांति समप्रभम, मानो शक्तिहस्तंच मंगलम प्रणनाथ. ज्याच्या कुंडलीत मंगळ ग्रह खराब आहे त्यानं महादेवाची उपासना करावी. कुंडलीत रामाच्या सुद्धा ग्रह खराब होते आणि चांगले होते, पण वनवास चुकला. अहो मी तुम्हाला याच्या पुढे सांगतो, अध्यात्म रामायणात असं लिहिलंय की रामाच्या कुंडलीत इतके चांगले ग्रह होते, उच्चीचे सगळे चांगले ग्रह,